पूर्वार्ध लीळांच्या आजच्या या 21व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 43 क्रमांकाची लीळा सेंदुर्जनी मासोपवासिनी स्थिती। सेंदुर्जनीला मासोपवासिनी म्हणजे महिनाभर उपवास करणाऱ्या स्त्रिया, विशिष्टच पदार्थ खाणाऱ्या स्त्रिया यांना स्वामींनी त्यापैकी एका मासोपवासिनीला स्वामींपासून स्थिती झाली। गोसावी गोपाळाच्या देवळासी बीजे केले। गोपाळाच्या देवळासी तिथे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि तिथे आमचे स्वामी जातात। दार सांखापासी उभ्या ठावणी दोन्ही दार सांखा श्री करे धरुनी भीतरी आवळो किले। आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे की दोन्ही दार शंका आहेत, म्हणजे दरवाजाच्या ज्या चौकट आहेत त्या चौकटीच्या उभ्या ज्या पट्ट्या त्याच्यावर स्वामींनी श्रीकर ठेवलेला आहे आणि आतमध्ये डोकावून बघितलेलं आहे। तेव्हा अवघ्या मासोपवासिनी बैसल्या असती, आतमध्ये सगळ्या मासोपवासिनी बसलेल्या आहेत। तया ते गोसाव्या वळोकिले, आमच्या स्वामींनी त्यांना अवलोकन केलं, सगळ्यांकडे पाहिलं। गोसाव्या ते देखुनी तयांतू एकी उठिली, आणि स्वामींनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी सगळ्यांना अवलोकन केल्यानंतर एक त्यातली अधिकारी व्यक्ती ज्यांच्यासाठी अवलोकन केलेलं आहे त्या व्यक्तीने स्वामींकडे पाहिलं। स्वामींनी त्यांना दर्शन दिलं, दर्शनामुळे त्यांची कणव वाढली आणि त्यामुळे स्वामींच्याकडे ते चालत आलेले आहेत, त्यांचा संस्कार वाढला। आता ही लीळा जी आहे त्या लीळेच्या संदर्भामध्ये आपण बघत असताना हे एक लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर कशा प्रकारे जीवाची कणव वाढवतात, कशा प्रकारे जीवाला योग्य करतात, आपल्याला दर्शन देऊन, स्पर्शन करून, संभाषण करून, ज्ञान देऊन, आचरण घडवून, सेवादास्य घडवून। तर या ठिकाणी दर्शन देऊन त्यांची थोडी कणव वाढवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती वृत्ती तयार झाली आणि ते स्वामींच्या दिशेने चालत आलेले आहेत। आणि गोसाव्या ते देखून तयांतू एकी उठिली, श्रीचरणा लागली, स्वामींजवळ आले, दंडवत केला आणि श्रीमुखीचे तांबूळ मागितले। स्वामींना ते म्हणतात मला आपल्या श्रीमुखाचं तांबूळ जे आहे ते प्रसाद म्हणून आपण मला द्या। जी तांबूळ द्यावे गोसावी अनुकारेची दाखविले। स्वामींनी इतर मासोपवासिनीकडे इशारा करून दाखवलं की हे सगळे आहेत बरं का, या अवघिया देखत असती की या सगळ्या तुम्हाला बघत आहेत। नाजी तैसे काही नाही यांचे काही गोसावी द्यावे। ती म्हणाली ह्यांचं तसं काय नाही, किंवा यांच्या मनामध्ये काय येईल, हे काय विचार करतील, किंवा हे मला नावं ठेवतील की मासोपवासिनी असून विशिष्ट वेळेलाच खायचं आणि विशिष्टच पदार्थ खायचे आहेत असं व्रत धारण केलेलं असून सुद्धा देखील ही कुणाचं तरी उष्ट खाते आहे। आता उष्ट पण खाऊ नये आणि परपुरुषाचं तर उष्ट खाऊच नये। मग असा जो काही व्रत त्यांनी अंगीकारलेला आहे आणि मास उपवास करतायत, म्हणजे महिनाभर उपवास करतायत, आणि तो उपवास आता ही यांचा उचिष्ट तांबूळ घेऊन काय करणार आहे, ही स्वतःचा उपवास भंगते आहे, ते व्रत भंगते आहे। अशा प्रकारे लोक तिला नावं ठेवतील, त्या बाकीच्या मासोपवासिनी तिला नावं ठेवतील, परंतु तिला त्याच्याशी काही घेणं नाही आहे। स्वामी सांगतात परमेश्वरालागी काळ कुळ लोक येतिनी अंग व्हावी, म्हणजे तिघांचाही विचार करू नका। काळाचा, त्याच्यानंतर काळ कुळ म्हणजे समाजाचा विचार करू नका, आणि लोक म्हणजे समाज आणि कुळ म्हणजे स्वतःचा, आम्ही कुठल्या कुळाचे आता काय वगैरे वगैरे, याचा विचार परमेश्वरासाठी करू नका। परमेश्वरासाठी काही करायला लागला तर फक्त परमेश्वराचा विचार करा, बाकी कसला विचार करू नका। आपण भरपूर इतर लोकांचा विचार करत बसतो आणि हातात आलेला विधी आपण गमावून बसतो। परंतु मासोपवासिनींच्या या लीळेमधनं किंवा त्यांच्या या वाक्यातनं आम्हाला कळत आहे, त्या म्हणतात की यांचे काही, मी ह्या लोकांचा विचार का करू, मला स्वामींनी तांबूळ प्रसाद द्यावा। गोसावी गरुडाच्या साजेयापासी बीजे केले। गरुडारा गोसाव्यांशी आसन झाले, त्या देवतेच्या समोर बाहेरच्या बाजूला म्हणा एक गरुडाची एक प्रतिमा असेल त्या ठिकाणी आमचे स्वामी गेले, स्वामींना त्या ठिकाणी आसन झालं। ते तर तांबूळासी तिया हात ओढविला, आणि त्यांनी मग तांबूळ घेण्यासाठी हात ओढवला, म्हणजे हात पुढे केला। गोसावी तांबूळ दिदले, आमच्या स्वामींनी त्यांना तांबूळ प्रसाद दिला आणि तयासी स्थिती झाली, आणि त्यांना लगेच स्थिती झाली। आणि आपुला ठाई जाऊनी बैसली, आणि आपल्या जागेवर परत जाऊन त्या बसल्यात। मग गोसावी बीजे केले, आणि आमचे स्वामी त्या विभागातनं निघून जातात। ते आपुले कर्म विसरली, मग नित्यदिनी त्या मासोपवासिनीचा
जे काही नित्य विधी आहे, नित्य कर्म आहे, नित्य कर्तव्य आहे, त्या उपवासाला धरून ते सर्व ती विसरून गेली. म्हणजे रोज नित्य नियमाने जो विधी ती करायची, आज तसा विधी तो करणं विसरून गेली. तेव्हा तिची परिचारिका आली, तिची सोबती, तिची सेविका जी आहे ती आली. ती पुढा तेही सांगितले, येचा मास उपवासू भंगला. बाकीच्यांनी लगेच जे काही सांगायचं काम आहे, कान भरायचं काम आहे, की तिची चुकी लगेच त्या परिचारिकेला सांगून टाकली. हिचा मासोपवास जो विधी सुरू होता, व्रत सुरू होतं, ते भंगलं. एक महात्मे आले, त्याची उचिष्ट तांबूळ घेतले आणि ती दिवनी भुलली ऐसी ठाकली. आणि त्यांनी सांगितलं की एक महात्मे आलेले होते आणि त्या महात्म्यांच्या समोरही जाऊन त्यांच्याकडनं त्यांचा उचिष्ट तांबूळ प्रसाद या व्यक्तीने घेतले. आणि मग त्या दिवसापासनं ती आपलं सगळं जे काही विधिविधान आहे ती विसरून गेलेली आहे. भुलली ऐसी ठाकली म्हणजे विसरून गेलेली अशी ती झालेली आहे. एकी म्हटले वायो ढळला, कुणीतरी म्हटलं काहीतरी पिसं लागलंय की काय हिला. एक म्हणते पिसे लागले, एक म्हणतं पिसं लागलं. एक वायो ढळला म्हणजे काहीतरी डोक्यामध्ये फरक पडलेला आहे की काय, म्हणजे डोक्यावर परिणाम झालेला आहे की काय, असं कोणी असं म्हणतंय, कोणी तसं म्हणतंय. असं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे सुचेल तशी नावं ठेवायला लागली त्यांना. तव धाकुटा भाऊ आला, तो उचलून आपल्या घराशी घेऊन गेला. आता ही बाई एकदम स्थिर, स्तब्ध, कोणाला बोलायला तयार नाही, काय नाही. आणि मग ही बातमी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. तिचा जो धाकटा भाऊ आहे, छोटा भाऊ, तो आपल्या बहिणीला घ्यायला आला. त्याचा आपल्या बहिणीमध्ये खूप जीव असा तो धाकटा भाऊ तिला घेण्यासाठी आला आणि तिला उचलून घेऊन गेला. देव्हाऱ्यावरी बैसविले आणि त्यानंतर मग देव्हाऱ्यावरी म्हणजे देवघरासमोर तिला बसवलेलं आहे. देवघर जे घरामध्ये असतं ते कधीही वेगळं असतं. म्हणजे बैठ्या घरांमध्ये आपली स्वतःची जागा असेल तर प्रत्येक रूम जशी आपण वेगळी करतो, बसण्याची रूम वेगळी, झोपण्याची रूम वेगळी, स्वयंपाक बनवण्याची रूम वेगळी, तसं देवाची पण रूम एक वेगळी असणं गरजेचं असतं आपल्या घरामध्ये. तसं जुन्या काळामध्ये सगळ्यांचं देवघर हे वेगळं असायचं. त्या देवघरामध्ये तिला बसवलं. ऐसी 12 वर्षे स्थिती भोगीत बैसली होती. अशी 12 वर्ष ती त्या ठिकाणी स्थिती भोगत बसलेली होती. आणि गोसाव्यांशी आपण्यापाशी देखतची असे. आणि हे स्थिती भोगत असताना स्वामी समोरच बसलेले आहेत असं तिला आभासत्व दर्शन स्वामींनी जेव्हा स्थिती दिली तेव्हाच देऊन टाकलेलं होतं. आणि स्वामींकडे एकटक बघण्यामध्ये ती पूर्ण तिने 12 वर्ष जी काय उपयोगामध्ये लावलेली आहेत. 12 वरिका स्थिती भंगली आणि 12 वर्षानंतर ती स्थिती भंगली. भंगल्यानंतर एक सरी बोबावणी उठली आणि एकाएकी एकदम ओरडून उठली ती. आत्तापर्यंत काय होतं की स्थितीचं कार्य सुरू होतं, त्याच्यामुळे स्वामी सतत तिला डोळ्यासमोर दिसत होते. आणि एकाएकी स्वामी स्थिती भंगली आणि स्वामी दिशेनाशे झाले आणि ती ओरडून उठली. नागवली येऊ म्हणजे मी लुबाडले गेले, लुटले गेले, म्हणजे माझे सर्वस्व मी गमावून बसले मी माझं. आणि दुःख करू लागली आणि दुःख करायला लागली. आणि ते म्हणतात आओ कैसी नागवलीसी म्हणजे काय झालं, तुझं नुकसान झालं काय नेमकं, असं घरचे लोक तिला विचारतात. ती म्हणते आताची गोसावी होते, आताची गेले. आत्ताच तर स्वामी होते, आत्ता लगेच अदृश्य झाले. तेही म्हटले तरी आम्ही देखो ना. कुठे स्वामी होते, कोण स्वामी होते, आम्हाला तर कोणी काय दिसलं नाही इथे. ती म्हणते तुम्ही देखा ना परी मी देखे, की तुम्हाला दिसत नव्हते परंतु ते मला दिसत होते. आत्ता होते स्वामी इथे, इतक्या वर्षापासून मी त्यांना बघते. ते जरी पुरुष भेटती तरी माझे देह वाचेल, एरवी देह त्यजीनं. ते जर का पुरुष भेटले, त्यांचं दर्शन झालं तरच माझा जीव वाचेल, नाहीतर माझा जीव जाईल, असं तिने घरच्यांना स्पष्ट सांगितलं. आणि तिची एकंदर परिस्थिती पाहता सगळे लोक घाबरलेले असतील. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो धाकटा भाऊ आहे तो कनवाळू म्हणजे तो मायाळू होता. बाकीच्यांनी तिला वेड्यात काढलं असेल वगैरे, पण तो धाकटा भाऊ होता. त्या धाकट्या भावानी ती गोष्ट ऐकलेली होती. सुरुवात कशी झालेली आहे की कोणीतरी आलेले होते आणि त्यांचा तांबूळ ह्यांनी उच्चिष्ट घेतलेला आहे, तेव्हापासूनही अशी झाली. आणि तेच पुरुष हिला दिसत असतील, मग ते पुरुषांबद्दल म्हणजे आमच्या स्वामींबद्दल त्यांनी माहितीसुद्धा काढली असेल.
आता इथे लीळाचरित्रात आलं नाही, परंतु त्यांनी चौकशी तर केली असेल, कोण पुरुष होते, काय पुरुष होते. मग स्वामींच्या सौंदर्याबद्दल वगैरे कोणीतरी काहीतरी जे आहे ते बोललेच असतील. स्वामी कसे दिसायला, सौंदर्य, औदार्य, लावण्य, सौभाग्य याबद्दल बोललेच असतील लोक, परंतु हा भाग लीळाचरित्रामध्ये आलेला नाही आहे. आणि स्वामींच्या बद्दल हे ऐकून त्यांनी ते लक्षात ठेवलं असेल आणि आज परत ही परिस्थिती आली की ती व्यक्ती मला भेटलीच पाहिजे, समोर दर्शन त्यांचं झालंच पाहिजे असं म्हटल्यानंतर भाऊ परत त्याची जी काही आठवण आहे ती परत जागृत झाली असेल. आणि मग त्यांनी लक्षात घेतलं की ते पुरुष म्हणजे कोणी साधेसुधे पुरुष नाहीत, त्यांनी तिला काहीतरी स्थिती दिलेली आहे, काहीतरी सामर्थ्य दिलं आणि ते सतत तिला दिसत होते, म्हणजे ते सिद्ध साधक पुरुष असतील असं भावाच्या लक्षात आलं. त्यांनी त्या पद्धतीने विचार केला आणि त्यांनी आपल्या बहिणीला विचारलं, ते कैसे असती, कसे आहेत बरं ते सांग बरं, कसे दिसत होते काय. ना गौरश्री मूर्ती म्हणजे चांपे गौर अशी मूर्ती, लंब कर्ण लांब असे कान, विशाळ नेत्र कान त्यांचे मोठे, आजान बाहू म्हणजे हातसुद्धा त्यांचे लांब चांगले, डावे भवेवरी कांदी आणि डाव्या भवईवर कांदी म्हणजे अशी खूण आहे कसली तरी जखमीची, ऐसे असती असे ते होते, म्हणजे असं वर्णन स्वामीचं त्यांनी केलं. मग धाकटा भाऊ निघाला आणि धाकटा भाऊ तो निघालेला आहे स्वामींच्या शोधार्थ. तयासी बहिणी थोर पडिये, त्याला ती बहीण अतिप्रिय अशी बहीण होती. म्हणून तव गोसाव्यांसी गावाबाहेरी वृक्षा एका तळी आसन असे. आणि त्याच विभागामध्ये म्हणजे जवळजवळ शेंदुर्णी विभागामध्ये आमचे स्वामी 12 वर्ष राहिलेले आहेत. आणि हा भाऊ जेव्हा शोधायला आलेला आहे स्वामींना, त्यावेळी स्वामी त्यांना एका वृक्षातळी आसन स्वामींना आहे, स्वामी विराजित आहे. आणि स्वामींना त्यांनी पाहिलं तव तेने गोसावे ते देखिले, दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि त्यानंतर अवघी गोष्टी गोसाव्यांपुढा सांगितली. आणि स्वामींपुढे त्यांनी सर्व गोष्ट सांगितलेली आहे की कशा प्रकारे माझी जी बहीण आहे 12 वर्ष त्या एका विशिष्ट याच्यामध्ये बसलेली होती, आनंदामध्ये बसलेली होती, एका अशा परिस्थितीमध्ये होती ती कोणाशी बोलत नव्हती, कोणाशी काही संवाद करत नव्हती. आणि आज अचानक असं झालं आणि तुमचं दर्शन घेतल्याशिवाय ती जिवंत राहू शकत नाही, एरवी ती देह सोडेल असं तिने सांगितलेलं आहे. तव गोसावी तेथे बीजे केले. आणि मग त्यांनी विनंती केली की देवा आपण माझ्या घरी चालावं, माझ्या बहिणीला आणि आमच्या सर्व परिवाराला आपण दर्शन द्यावं. आणि मग आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि स्वामी त्यांच्या घरी गेले. घराशी घेऊन आला, गोसाव्यांशी तिया दंडवत घातले, श्रीचरणा लागली. आणि मग त्यांच्या बहिणीने त्या मासोपवासिनीने काय केलेलं आहे, स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागल्या. आणि मागू ती स्थिती सुबर झाली. आणि परत ती स्थिती कशी झाली, आधीसारखीच ती स्थिती झाली परत त्यांना. घरील क्रिया संबंधी केली. व बाकीचं स्वामींचं जे काही आगत स्वागत, पाणी देणं, भोजन वगैरे जी काही सेवा असेल ती घरच्यांनी सर्वांनी केली आणि ही स्थितीमध्ये अशी मग्न आहे. मग तेही पुसले जी आता काही, ते म्हणे आता काय, पुढे काय, आता इतक्या वर्ष अशी स्थितीमध्ये होती, आता परत व्यवस्थित झालेली, आता तुम्ही आलात तर परत तिला स्थिती तशी झाली, आता पुढे काय करायचं. स्वामी म्हणतात तुम्ही उठवाल तेवेळी उठी ती, काही घाबरू नका. इतक्या दिवस तुमचं ऐकत नव्हती पण आता तसं नाही होणार. आता तुम्ही जर का त्यांना उठवलं तर ते उठतील, तुम्ही म्हटलं की बसा तर ते बसतील, तेवेळी बैसती, तुम्ही जेवाल तेवेळी जेवी ती, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते ती ऐकेल. ऐसा गोसावी तयासी तुला वरू दिदला, म्हणजे असं आश्वासन स्वामींनी त्या वराच्या रूपामध्ये त्यांना आश्वासित केलं. मग गोसावी बीजे केले. 12 वर्षे तैशी स्थिती, एक म्हणती अन्नोदके नाही. 12 वर्षे परत त्यांना तशी स्थिती, त्या स्थितीमध्ये ते बसलेले होते. कुणीतरी एक मताने असं पण आलेलं आहे की अन्नोदक नाही म्हणजे काही अन्नसुद्धा नाही आणि उदक म्हणजे पाणीसुद्धा नाही. अशा पद्धतीने त्यांना ती स्थिती शेवटपर्यंत होती. इथे 12 वर्ष परत ती स्थिती होती असं म्हटलेलं आहे. आणि स्वामींच्याच दर्शनाने आभासत्व दर्शन त्यांना तिकडे दिसतं आहे. स्वामी तर इतर ठिकाणी आहेत परंतु त्यांना असं दिसतं की स्वामी माझ्या समोरच आहेत. अशा प्रकारे सेंदुरजनी विभागामध्ये सेंदुरजनीला स्वामी जेव्हा गेलेले आहेत, स्थिती झालेली आहे
आणि 12 वर्ष ती भोगून परत भंगली आणि परत स्वामींनी त्यांना दर्शन दिलं आणि परत त्यांना स्थिती झाली. अशा प्रकारे ही मासोपवासिनी संदर्भातली लीळा आपण या ठिकाणी बघितली. पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 44 क्रमांकाची भोगरामी अवस्थान. गोसाव्यांसी खडकुली अवस्थान. आमच्या स्वामींना खडकुली या ठिकाणी अवस्थान आहे. तव भोगरामीच्या बाया तेही गोसाव्या ते देखिले. आणि भोगरामला ज्या बाया स्वामींना भेटलेल्या होत्या त्या स्वामींना या ठिकाणी भेटल्या आणि तेही गोसाव्या ते देखिले. आणि तेही म्हणितले. त्यांनी स्वामींना पाहिलं आणि ते म्हणतात, हे आमचे नगीन देव मा. तव बाईसी पुसले बाबा नगीन देव म्हणजे काही. म्हणजे ते म्हणतात, अरे हे तर आमचे कोण आहेत, नगीन देव आहेत. म्हणजे स्वामींच्या श्रीमूर्तीवर म्हणावे तेवढे कपडे नाही आहेत, पूर्ण अंगभर कपडे नाही आहेत, फक्त कमरेला वस्त्र गुंडाळलेलं आहे आणि डोक्यावर श्रीमुकुटावर वस्त्र आहे. बाकी सर्वांग स्वामींचं उघडं आहे, कमरेला एक धोतर बांधलेलं आहे स्वामींनी. अशा पद्धतीने स्वामींचे ते अवस्था आहे. आणि अशामध्ये या ठिकाणी या बायांनी स्वामींना बघितलं असेल पूर्वी जेव्हा, तेव्हा त्यांनी जेव्हा स्वामींचं मौन आहे, स्वामी कोणाशी बोलत नाही, कोणी स्वामींना मौन देन म्हणतं आणि अशा वेशामुळे यांनी नगीन देव असं म्हटलं. यावपरी सर्वज्ञ म्हणते आणि बाईचं म्हणतात की नगीन देव म्हणजे काय बरं. आता हे काय नवीनच नाव मी ऐकते तुमचं. स्वामी म्हणतात, बाई हे पूर्वी भोगरामी होते, यावरी हे गोष्टी सांगितली. आम्ही आधी कुठे होतो, भोगरामला होतो. आणि त्यावेळी काय त्यांची कशी आणि केव्हा भेट झाली या संदर्भात स्वामी त्यांना सांगतात. भोगरामी गोसाव्यांसी ओट्यावरी अवस्थान. भोगराम रामटेकला स्वामींचं अवस्थान आहे. रामाच्या देवळी उदयाची गोसावी आसनी उपविष्ट असती. आणि सकाळी स्वामी आसनावर उपविष्ट आहेत, विराजित आहेत. तर बोणेबाई या देवतेसी दंडवता आलिया. बोणेबाई म्हणजे देवतेला उपहार दाखवणाऱ्या बाया. बोणे म्हणजे उपहार, बोणेबाई म्हणजे उपहार दाखवणाऱ्या बाया या स्वामींच्या भेटीसाठी आलेल्या आहेत. तेही गोसाव्या ते देखिले दंडवत केले, श्रीचरणा लागली आमा गोसाव्या ते पुसिले. स्वामींना आल्यानंतर दर्शन स्वामींचं घेतलं, दंडवत केला, श्रीचरणाला लागल्या. आणि मग स्वामींना ते विचारतात, बापण्यासी नाव काही नगीन देव. म्हणजे तुम्ही या वेशामध्ये आहात तर तुमचं नाव काही नगीन देव आहे का. जसं कुणाचं मौन असेल तर त्यांना मौन देव असं म्हटलं जातं. मौनी बाबा, कुठले वैराग्य करणारे व्यक्ती असतील तर त्यांना वैरागी बाबा असं म्हटलं जातं. आमच्या स्वामींनासुद्धा मौन देव असं संबोधलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी गोसावी श्रीमुकुटीची मानिले. त्यांनी विचारलं पाहिजे की आपलं नाव काय. त्यांनी सरळ विचारलं की तुमचं काय नाव नगीन देव आहे का. मग स्वामींनीसुद्धा अधिक काही न आडेवेडे घेता सरळ अनुकार केला आणि श्रीमुकुट हलवलंय होकारार्थी की हो आमचं नाव नगीन देव आहे. मग तिया रामासी गेलिया. त्या मंदिरामध्ये ते गेल्या, त्या रामाच्या मंदिरात. तिथे पूजन वगैरे त्यांनी केलं. मग मागुत्या आल्या, परत माघारी आल्या. गोसाव्यांते विनविले आणि स्वामींना त्यांनी विनंती केली, बा नगीन देव हो आमचे गुंफे बीजे करावे. बा नगीन देव हो तुम्ही आमच्या गुंफेकडे चालावं असं स्वामींना ते विनंती करतात. गोसाव्यांसी बीजे कराव्याची प्रवृत्ती. आणि आमच्या स्वामींना त्यांच्या विनंतीचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती होती, तिथे बीजे करण्याची प्रवृत्ती होती. आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. गोसावी तयांचे गुंफेसी बीजे केले आसन रचिले. गोसाव्यांनी त्यांच्या गुंफेला बीजे केलेलं आहे, त्यांनी आसन रचलं. आमच्या स्वामी त्या आसनावर उपविष्ट झाले. तेही गोसाव्यांशी आरोगण दिधली. आणि त्यांनी मग स्वामींना त्या ठिकाणी आरोगणा दिलेली आहे. गुळला झाला, विडा झाला. मग तेही स्वामींना विनंती करतात, बा नगीन देव हो जव येत असे जेल तव येथची येऊनी आरोगणा करावी. बा म्हणजे जेवपर्यंत तुम्ही या ठिकाणी आहात तोपर्यंत इथेच येऊन तुम्ही भोजन आरोगणा करावी. उद्या जैसे असे तैसे आरोगीजे बा. आणि सकाळी जे भोजन जसं असेल तसं आपण स्वीकारा. वेळीचा भिक्षा करून येऊनी. आणि संध्याकाळी भिक्षेचं जे काही अन्न असेल ते आम्ही घेऊन येऊ आणि तुम्हाला अर्पण करू, समर्पित करू. बा जैसे असेल तैसे आरोगावे. बा आम्ही जसं देऊ तुटकं मुटकं जसं काय असेल
शिळं पाकं जसं असेल ते तुम्ही स्वीकारावं आमचं भोजन, असं स्वामींना त्यांनी विनंती केलेली आहे. आणि आमच्या स्वामींनीसुद्धा त्यांच्या त्या विनंतीचा स्वीकार केला. गुंफेसी आरोगणा होय, आणि त्या गुंफेमध्ये स्वामींना भोजन व्हायचं. कदाचित पाणी पात्रा बीजे करीती, कदाचित त्या ठिकाणी स्वामी काय करायचे, पाणी पात्रा कधी कधी स्वामी स्वतः भिक्षेला जायचे. रामाचा देवळी ओट्यावरी पहुड होय, त्या रामाच्या देवळाच्या ओट्यावर स्वामींना पहुड व्हायचं. तेथीचे बडवे आधी गोसाव्यांच्या चरणावरी फुले ठेवीते, धुपारती मंगळारती करीती, पाठी देवतेची पूजा करीती. आणि व्हायचं असं की तिथले जे लोक आहेत ते काय करायचे, आधी स्वामींना भजन पूजन सगळं करायचे. गंध अक्षता फुलं वाहनं सर्व पूजन स्वामींचं आधी करायचे, धुपारती मंगळारती. आणि मग तिथली जी देवता आहे त्या देवतेचं पूजन ते करायचे. तिथले पुजारी अशा पद्धतीने विधी रोजचा त्यांचा चालू होता. पाटी हे गेल्या उपरी येथीच्या स्थान असतानासी करीती. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की स्वामी जेव्हा तिथून बीजे करतात आणि बीजे केल्यानंतर मग ते काय करतात, स्वामी तर आता नाही आणि इतक्या दिवसाचा विधी असा सुरू, आधी स्वामींचं पूजन आणि मग देवतेच्या प्रतिमेचं पूजन. पण आता स्वामी गेल्यानंतर काय तर मग स्वामी ज्या ओट्यावर पौड स्वीकारायचे, ज्या ओट्यावर स्वामी आसनस्थ व्हायचे, तो ओटा म्हणजे काय झालं, स्थान झालं आता. मग ते लोक काय करायचे, त्या स्थानाला आधी भजन पूजन करायचे, गंधाक्षता आरती दुपारती सगळे ते स्थानाला दाखवायचे, जसं आत्ता आपण दाखवतो. आणि ऐसे मग नंतर देवतेला ते विधिविधान करायचे. ऐसे गोसावी केतुले एक दिस तेथ राज्य केले, मग गोसावी तेथून मनसिळेकडे बीजे केले. त्या प्रदेशामध्ये स्वामी कितीतरी दिवस राहिले आणि त्यानंतर मग स्वामी मनसरकडे आलेत. मनशिळेकडे म्हणजे आत्ताचं मनसर, त्या ठिकाणी आमचे स्वामी आलेले आहेत. आता पूर्वार्ध 45 क्रमांकाची लीळा आपण घेतोय. मनसिळे ब्राह्मणा स्थिती. हे गोष्टी गोसावी लखुदेवावरी हिवरळीये सांगितली. सर्वज्ञ म्हटले, बाई येथीच्या नामापासून वेद का स्थानापासून वेधू. हिवरळीला जेव्हा स्वामी आहेत तेव्हा लखुदेवबास जे आहेत भटोबासांचे हे भाऊ आहेत आणि ते जेव्हा स्वामींच्या भेटीसाठी आले त्यावेळेला ते अशा पद्धतीने आलेले आहेत की अजिबात दिवस रात्र काही न बघता, वेळ काळ नाही बघता, पायामध्ये काही पायताण आहे की नाही आहे, रस्ता कसा आहे, काय पायाला काय टोचतंय लागतंय वगैरे काहीही त्यांनी बघितलं नाही. फक्त विषय झाला आणि ते म्हणाले की आजकाल यांचं काही ऐकिवात येत नाही. कोणाचं, भटोबासांबद्दल, काही नागदेवाबद्दल. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला माहिती नाही का ते श्री चांगदेवराव गोसावी यांच्या सोबत असतात आणि आता ते खूप बदल झालेला आहे त्यांच्यामध्ये, असं त्यांनी त्यांना सांगितलं. आणि तेवढ्या याच्यामध्ये ते सामको यांनी त्यांना ते सर्व सांगितलं आणि त्यानंतर एवढा मोठा बदल झाला की ते स्वामींचं नाव ऐकलं आणि त्यांना स्थिती झाली आणि ते आहेत त्या ठिकाणाहून स्वामींबद्दल त्यांनी माहिती घेतली की स्वामी हिवरळीला आहेत, म्हणजे जालन्याला आहेत. आणि तिथून तसेच पहारा रात्री निघाले, रात्रीच निघाले आणि सकाळी सकाळी हिवरळीला आले आणि त्या ठिकाणी स्वामींची भेट झालेली आहे. आधी भटोबाच भेटले आणि मग नंतर स्वामींची भेट झालेली आहे. म्हणजे नामापासून वेद का स्थानापासून वेद असे जे स्वामी सांगतात त्याच्यावर स्वामी लखुदेवबासांचं उदाहरण दिलेलं आहे की स्थानापासून वेद कसा असतो ते आत्ताच्या या ब्राह्मणाच्या जी लीळा घेणार आहोत त्याच्यावरून आपल्याला स्थानाचा वेद कसा असतो ते माहिती पडलं आणि पडेल. आणि या ठिकाणी लखुदेवबासांवरून नामापासून वेद कसा असतो की नाम ऐकल्या ऐकल्या माणूस तिकडे वेधल्या जातो आणि परमेश्वराच्या दिशेने चालत येतो, तसा हे लखुदेवबास चालत आलेले आहेत. आणि त्यांच्यावरून स्वामींनी ही कथा गोष्ट सांगितलेली आहे एकांकातली, जेव्हा स्वामी मनसरला गेलेले होते तेव्हाची. स्वामी म्हणतात, बाई ब्राह्मणू एकू ओट्यावरी येऊनी बैसुनी अनुष्ठान करू बैसे की अनुष्ठान करू विसरे. म्हणजे ब्राह्मण एक रोज काय व्हायचा, तिथे यायचा आणि अनुष्ठान करायला बसायचा, परंतु अनुष्ठान करायला यायचा पण अनुष्ठान करणं विसरून जायचा. तो वेगळ्याच आनंदामध्ये जायचा. हे कुठली ओटा आहे, हा रामटेकचा ओटा आहे, भोगरामीचा तो ओटा आहे की ज्या ठिकाणी स्वामी बसायचे त्या ठिकाणी ज्या ओट्याचं हे बाकीचे लोक पूजन करायचे
त्या ओट्यावर हा ब्राह्मण येऊन अनुष्ठान करायचं, ध्यान लावायचं, पण त्याचं ध्यान दुसरीकडे लागायचं. त्याला ज्या साधनेमध्ये तो ध्यान लावायला प्रयत्न करायचा त्या साधनेमध्ये ध्यान लागत नव्हतं, दुसऱ्या साधनेमध्ये ध्यान लागायचं. म्हणजे परमेश्वराच्या संबंधित तो ओटा आहे आणि परमेश्वराचं ह्याच्यामध्ये काहीतरी मनोधर्म लीळा आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काही ध्यान आहे ते वेगळं, म्हणजे पूर्वीपेक्षा चांगलं लागायचं आणि आनंद भरपूर यायचा त्याला. अशा प्रकारे तो त्याचं मूळ साधना बाजूला राहून जायची आणि परमेश्वर स्पर्शाची जी साधना आहे ती त्याच्यामध्ये यायची. अर्थातच देवाचं नाव माहिती नाही, त्याला काहीच नाही माहिती त्या ओट्याबद्दल, पण त्याची साधना त्याच्या मूळ साधनेपेक्षा पण सुंदर साधना व्हायची त्याची. आणि सुखाची होय, आणि त्याचा त्याला त्रास होत नव्हता, तर सुखच होत होतं. बडवा ओटा उदके सिंपिला, आणि तिथले पुजारी तो तेवढ्यात आले. म्हणजे एक दिवशी असं झालं की पुजारी पण आलेले आहेत आणि हा आधी येऊन बसलेला आहे. त्या पुजाऱ्यांनी काय केलेलं आहे, तर ओटा उदके सिंपिला म्हणजे पाण्याने त्याला पाणी असं शिंपलेलं आहे. तुळशी वाहिली म्हणजे स्नानासारखं अभिषेकासारखं केलेलं आहे, त्याच्यावर तुळशी वाहिलेली आहे. ओट्यावरी पुष्प ठेवून दुपारती मंगळारती केली, आणि ओट्यावर दुपारती ते पुष्प वगैरे ठेवून त्यांनी केलेलं आहे. काय केलेलं आहे, स्वामी त्या ओट्याचं दुपारती मंगळारती दाखवून पूजन वगैरे केलं. वाधावने केले म्हणजे वाद्य वाजवली. पाठी देवतेची पूजा दुपारती मंगळारती केली, आणि नंतर मग देवतेचं भजन पूजन त्यांनी जे काय रोजचं करायचं ते केलं. आणि ते ब्राह्मण, हा जो ओट्यावर येऊन बसणारा ब्राह्मण, त्यांनी हे बघितलं की हे या ओट्याचं पूजन का करतात, प्रतिमा तर आतमध्ये आहे देवता प्रतिमा, मग ह्या ओट्याला ते काही गंध अक्षता वगैरे का लावली यांनी, या ओट्याचं पूजन यांनी का केलं, हे ते ब्राह्मण तो बघतोय. आणि त्यांनी त्या बडवांना विचारलं, तुम्ही या ओट्याशी दुपारती मंगळारती करीत असा, ते काही का बरं याला दुपारती मंगळारती केली या ओट्याला. तेव्हा ते बडवे म्हणजे ते पुजारी म्हणतात, येत पुरुष एक होते ते बरवे कैसे. इथे एक पुरुष आधी यायचे होते या प्रदेशामध्ये, या गावामध्ये, आपल्या या मंदिरामध्ये, की ते या ओट्यावर बसायचे. आणि काय सांगू, त्यांचं सौंदर्य, लावण्य, अथिले, सौंदर्य, लावण्य, अथिले म्हणजे युक्त असे ते होते. ते येत होते तर तयासी करू, ते जोपर्यंत इथे होते तोपर्यंत आम्ही त्यांचं भजन पूजन करत होतो. ते गेले तरी या ओट्यावरच करू, म्हणजे ते आता गेले तर या ओट्याचं आम्ही भजन पूजन करतो. तेही बडवा ते पुसले, ते कवणीकडे गेले, ती कुठे गेले बरं, त्या ब्राह्मणाने त्या आमच्या स्वामींबद्दल विचारलं. मग ते मनसळेकडे गेले, त्यांनी सांगितलं ते मनसरकडे त्या दिशेने गेलेले आहेत. तैसीची तो मनसळेसी आला, आणि तो ब्राह्मण तिथून भोगरामीहून, रामटेकहून तो कुठे आलेला आहे, मनसरकडे आलेला आहे. तव गोसाव्यांची तळ्याची पाळी आसन होते. आमच्या स्वामींना त्या तळ्याच्या पाळीला आसन होतं, म्हणजे तलावाची जो काठ असतो त्या काठावर आमच्या स्वामींना आसन होतं. ब्राह्मणे येऊनी गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागूनी पुढा बैसला. म्हणजे ते तलाव जो आहे आत्ता आपण मनसरला बघतो, तो स्वामींच्या काळापासून तो तलाव आहे. सो ब्राह्मण आला, स्वामींना भेटला, श्रीचरणा लागूनी समोर बसलेला आहे. आणि गोसावी त्यांना विचारतात, भटो हे तुम्हा श्रुत की दृष्ट. स्वामी त्यांना विचारलं, तुम्हाला आम्ही श्रुत की दृष्ट, म्हणजे तुम्ही आमच्याबद्दल ऐकलं आहे की आम्हाला कधी भेटलंय पण आहात, कधी आम्हाला बघितलं पण आहे का तुम्ही, का नुसतं ऐकलं आहे आमच्याबद्दल. ना जी श्रुतजी, ते म्हणे नाही, श्रुत म्हणजे मी तुमच्याबद्दल फक्त ऐकलेलं आहे. भोग्रामीचा बडवी गोसाव्यांचे बरवे पण सौंदर्य लावण्य सांगितले. भोग्रामीच्या ब्राह्मणाने आपल्याबद्दल, सौंदर्याबद्दल, आपल्या लावण्याबद्दल, आपल्या श्रीमूर्तीबद्दल मला भरपूरसं वर्णन केलं. त्या ते मिया पुसले, ते कवनीकडे गेले, ना ते मनसेळेकडे गेले, तैसाची मी येत आला जी. आणि त्यांनाच मी विचारलं की आपण कुठे गेलात, मग त्यांनी मनसरला तुम्ही आलेला आहात असं मला सांगितलं, आणि म्हणून मी सरळ मनशिळेकडे आलो, म्हणजे मनसरला आलेलो आहे. आणि तयासी स्थिती झाली, आणि त्यांनासुद्धा लगेच स्थिती झालेली आहे. मग गोसावी तेथोनी बीजे केले, आणि आमचे स्वामी तिथून बीजे करतात, आणि ह्यांना स्थिती आनंद संचार स्वामींनी आमच्या केलेला आहे. या ठिकाणी जर का आपण या लीळेतनं, 2 लीळा आहेत या मागच्या, भोग्रामी अवस्थान आणि मनसिळे ब्राह्मण स्थिती, या दोन्ही लीळेंचं जर का चिंतन केलं तर आपल्याला एक चिंतन याच्यातनं प्राप्त होतं की या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा असंच करतो आहोत की आत्तापर्यंत आमचे स्वामी होते, स्वामींचं भजन पूजन होत होतं, स्वामी गेले तर आता त्या स्थानांचं भजन पूजन होतं, स्थानांना लोक उपहार दाखवतात.
मी मागे पण हा विषय अनेकदा घेतलेला आहे की स्थानांना किंवा विशेषांना आणि प्रसादांना उपार दाखवायचा नसतो. हे जड आहे, प्रपंच आहेत ते. फक्त आमच्या स्वामींनी स्पर्श केला आहे, आमच्या स्वामींच्या स्पर्शाने ते पवित्र झालेले आहेत. वांचून ते त्यांना उपार दाखवायचा नसतो. आपल्याकडे कधी कधी असं 2 आसनं असले की 2 आसनांना वेगवेगळे उपार. कधी कधी असं असतं की हे म्हणतात आमचे देव उपाशी आहेत, म्हणजे तुमच्याकडे उपार झाला पण आमच्या देवाला तो उपास पडला की नाही, मग आमच्या देवाला पण उपार. आता तुमचा देव त्यांचा देव वेगळा नाही आहे मुळात. म्हणजे ह्या विशेषाला उपार त्या विशेषाला उपार असं नसतं. असं जर का असेल तर तुमच्याकडे जर का 10 विशेष असतील तर रोज 10 उपाराची ताटं तुम्हाला ठेवावी लागतील. एकाच ताटामध्ये 10 विशेषांना कुठे खाऊ घालता तुम्ही. मुळात म्हणजे लक्षात घ्या, विशेषांना उपार दाखवायचा नसतो. उपहार हे अन्न पवित्र करण्यासाठी आहे, त्याच्यामुळे ते परमेश्वराला दाखवायचा असतो. तुम्ही ठेवा कुठे पण उपार, विशेषांच्या समोर ठेवा, विशेषांच्या समोर ठेवू नका. तुम्ही इतर कुठे जर का काही खाताय तेव्हा तिथे विशेष नसतील तेव्हा काय कोणाला उपार दाखवणार, तेव्हा देवालाच दाखवायचा आहे. विशेषाच्या समोर जेव्हा ठेवतो आपण तेव्हासुद्धा देवालाच उपार दाखवायचा, म्हणजे देवालाच प्रार्थना करायची. देव तिथून कृपादृष्टीने अवलोकन करतील तेव्हा ते अन्न पवित्र होईल. तसं इथे जसं हा ब्राह्मण स्वामी होते तोपर्यंत स्वामींचं भजन पूजन करत होता आणि स्वामी गेल्यानंतर ओट्याचं भजन पूजन करतोय, आपणही तसंच करतोय. स्वामींचं भजन पूजन होत होतं सन्निधानी, असन्निधानी ओट्याचं पूजन भजन पूजन वगैरे सगळं, ओट्याला डोळे लावणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात. हे किती यथार्थ आणि किती अन्यथार्थ याबद्दल महानुभाव व्यक्ती विचारच करत नाही आहेत. महानुभाव लोकांनी विचार केला पाहिजे, यथार्थ ज्ञान काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषांना किंवा कुठल्याही स्थानाला वगैरे डोळे लावण्याचा अन्यथा विधी बंद केला पाहिजे. आम्हाला विशेषांना डोळे व्हायचे नाही आहेत, आम्हाला देवाला डोळे व्हायचे आहेत. देवाला डोळे वाहणे म्हणजे काय काढून वाहणे, चांदीचे सोन्याचे करून वाहणे नाही. डोळे वाहणे म्हणजे त्या डोळ्यांनी कधीही वाईट न पाहता फक्त देवाबद्दलच देवाच्या लीळा बघा, त्याच डोळ्यांनी देवाचं जे काही वचन आहे ते पहा, सूत्रपाठ पहा, स्मृतिस्थळ पहा, ज्याच्या ज्याच्यानी योग्यता वाढेल ते ते दृश्य पहा, ते ती सेवा बघा, त्या सेवेमध्ये सहभागी व्हा. हे आहे डोळे वाहणे. कानसुद्धा आम्हाला देवाला व्हायचे आहेत, म्हणजे काय कान काढून व्हायचे नाहीत, सोन्या चांदीचे कान स्थानाला व्हायचे नाही आहेत. आम्हाला कान जे आहेत त्या कानाने सतत देवाचं श्रवण करायचं आहे. मनसुद्धा असं आपल्याला देवाला व्हायचं आहे. आपल्याला सुगंधसुद्धा, नाकसुद्धा देवाला अर्पण करायचं आहे. सुगंध आपल्याला आला पाहिजे. डोमेग्रामीचा पूजा अवसर, सर्व ठिकाणी झालेल्या पूजा अवसराची धुपारती, मंगळारती वगैरे तिथे काय फुलांचे सुवास आणि खास करून पूजा अवसराचा जो सुवास आहे तो परिमळ आपल्याला आला पाहिजे. तो परिमळ तुमच्या शरीरामध्ये गेला तर तुमच्या जीवस्वरूपाची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे. तुमच्या शरीराची नाही तर तुमच्या जीवस्वरूपाची इम्युनिटी पॉवर म्हणजे योग्यता तुमची वाढणार आहे. तर हा विधी महत्त्वाचा आहे आणि म्हणून ह्या लीळेतनं आपल्याला, पुढच्या लीळेतनं आपल्याला याचा बोध मिळतो की तो ब्राह्मण जो आहे, तो देवतेचा पुजारी जो आहे, तो त्या ओट्यामध्येच अडकून राहिला. स्वामी गेले तर स्वामींच्या माघारी गेला नाही. स्वामींची स्तुती त्यांनी केली, सगळं केलं, पण स्वामींच्या माघारी मात्र तो गेला नाही आहे. तो ओट्यामध्ये अडकून राहिला. आज आम्हीसुद्धा ओट्यांमध्ये, विशेषांमध्ये आणि प्रसादामध्ये अडकून राहिलेलो आहोत. उपदेश घेतात लोक आणि आम्हाला प्रसाद पाहिजे, आम्हाला प्रसाद पाहिजे. मग त्यांना प्रसाद देणारे पण 12-15 हजार 50 हजाराचे प्रसाद त्यांना देतात आणि हे लोक पण विकत घेतात. प्रसाद नसेल तर आमच्याकडे काहीच नाही असं लोकांची एक धारणा झालेली आहे. आमच्याकडे मूर्तीच पाहिजे, आमच्याकडे मोठे मोठे विशेषच पाहिजे, आमच्याकडे विशेषाची पेटीच पाहिजे, अशा प्रकारची धारणा घेऊन लोक बसलेले आहेत. पण आमच्याकडे देव पाहिजे अशा प्रकारचा काहीच विचार लोकांचा नाही आहे. विशेष गोळा करू नका, मूर्ती गोळा करू नका, प्रसाद गोळा करू नका. उलट जिथे कुठे प्रसाद असतील तिथे तुम्ही कधी काळी प्रसाद वंदन करायला जाल तर तुम्हाला त्या प्रसादाची दुर्लभता तरी राहील. तुमच्याच घरी प्रसाद असेल तुम्ही म्हणा आम्हाला कुठे जायची गरज नाही, आमच्या घरीच प्रसाद आहे, पण तो प्रसाद असली आहे का नकली हे पण आपण बघत नाही. म्हणून ह्या गोष्टी जमा करण्यापेक्षा देवाला आपल्या हृदयामध्ये काय करा, जमा करा, समाविष्ट करा. असा त्या परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये बोलवा आणि म्हणून देवाच्या मागे लागलं पाहिजे. इतर गोष्टींच्या मागे एक लिमिटेशन आहे, एक मर्यादेत तुम्ही राहा. एक विशेष तुमच्याकडे असलाच पाहिजे, एक विशेष हा असणं गरजेचंच आहे, परंतु त्या विशेषांच्याच मागे नका लागू की पेटीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, याच्या मागे लागू नका. एक विशेष असला तरी तुमचा उद्धार होणार.
तुमचा उद्धारच मुळात नामस्मरण सेवादास्य या पद्धतीतनं होणार आहे. अस्थिबरीच्या जे काही आचरण आहे अस्थिबरीमध्ये सांगितलं त्याच्याने आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहेत. म्हणून परमेश्वराच्या मागे लागा, बाकी कशाच्या मागे लागू नका. बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील तुम्हाला आणि परमेश्वर त्याचा योग प्राप्त करून देतील. तर या ठिकाणी बघायचं आहे आम्हाला की तो ब्राह्मण जेव्हा बघतो की ह्या ओट्याचं पूजन का करतात, तेव्हा त्यांनी सांगितलं हे स्वामी होते त्यांचं करायचं होतं ते गेले तर ओट्याचं करतो. आता तो ब्राह्मण जो आहे तो त्या पुजाऱ्यांसारखा त्या ओट्यामध्ये अडकून नाही राहिला. तो म्हणाला ते स्वामी जर का अशा प्रकारचे आहेत की त्यांच्या त्या ठिकाणावर बसलं की मला सोबत सुख होतं आहे, माझी साधनासुद्धा चांगली होते, तर ते स्वामी कसे असतील काय. म्हणून ते ओट्यामध्ये अडकून न राहता त्यांनी लगेच स्वामींचा पत्ता घेतला आणि स्वामींच्या शोधार्थ निघालेले आहेत. हे सुद्धा एक प्रकारचं आटन आहे बरं का. मनसरपर्यंत ते आलेले आहेत, हे सुद्धा एक आटनच आहे. अशा प्रकारे आम्हाला परमेश्वराचं साधन ह्याच्यामध्ये किती गुंतायचं आहे आणि परमेश्वर हे आपलं साध्य आहे त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं आहे हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आपण नुसतं साधनामध्ये गुंतायचं नाही. काही लोक म्हणतात की साधनच नाही आहे, चतुर्विध साधन नाहीत. मी म्हणतो चतुर्विध साधन आहे. याला प्रमाण आहे आमच्या लेण्यांमध्ये, स्मृतीस्थळामध्ये सगळीकडे वचनांचं प्रमाण आहे. चतुर्विध साधन आहेच, पण चतुर्विध साधनाला साधन मानूनच चला, साध्य मानून चालू नका. तुम्ही जेव्हा विशेषांना जीव घालता तर विशेष हे साधन आहेत, तर त्या साधनाला तुम्ही साध्य करून टाकलं. विशेषाला जीव घालतो आपण, हे विशेषाला तुम्ही साध्य करण्याच्या मागे लागलात म्हणजे परमेश्वर करण्याच्या मागे लागलेले आहात. आणि आमचे स्वामी सांगतात देव पाषाणाचा नव्हे, एवढं धडधडीत सांगून आम्ही लोक का बरं प्रत्येक स्थानाला उभार दाखवतो. एकदा देवाला दाखवला विषय संपला, परमेश्वराला दाखवायला संपला विषय. प्रत्येक स्थानाला पृथक पृथक दाखवण्याचं काही कारण नाही. आणि आपल्या यथार्थ ज्ञानी लोकांनी याचा खरंच खुलासा केला पाहिजे, लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवलं पाहिजे. या लीळेमध्ये सरळ सरळ आम्हाला दिसतं की तो ब्राह्मण, तो पुजारी त्या ओट्यामध्ये अडकून राहिला, परंतु ब्राह्मण जो आहे तो ओट्यामध्ये अडकून राहिला नाही. तो स्वामींच्या शोधार्थ निघाला, स्वामींना भेटला, दर्शन घेतलं आणि स्वामींच्या सन्निधानी थांबला तो काही वेळ आणि त्यांना स्वामींपासून स्थिती झाली. तर अशा प्रकारे आपण ह्या लीळेतनं असं चिंतन करू शकतो. आजच्या या पूर्वार्ध लीळेंच्या 21व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 43 क्रमांकाची पूर्वार्ध 43 क्रमांकाची सेंदुर्जनी मासोपवासनी स्थिती, त्यानंतर दुसरी लीळा घेतली पूर्वार्ध 44 क्रमांकाची भूग्रामी अवस्थान आणि तिसरी लीळा घेतली पूर्वार्ध 45 क्रमांकाची मनसिळे ब्राह्मणा स्थिती. दंडवत हो.